नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 एप्रिल 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 41. संयुक्त राष्ट्रांनी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs कधी स्वीकारली? पर्याय क्रमांक ए 1990, पर्याय क्रमांक बी 1995, पर्याय क्रमांक सी 2000 आणि पर्याय क्रमांक डी 2010. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2000. संयुक्त राष्ट्रांनी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे ही इसवी सन 2000 मध्ये स्वीकारली. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? व्हॉट इज द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स? पर्याय क्रमांक ए 2020, पर्याय क्रमांक बी 2025, पर्याय क्रमांक सी 2030 आणि पर्याय क्रमांक डी 2040. तर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित केलेले वर्ष हे 2030 आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम आहे? Which of the following is the effect of photochemical smog? पर्याय क्रमांक ए डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ, पर्याय क्रमांक बी उदर आणि आतड्याचे विकार, पर्याय क्रमांक सी मूत्रपिंडाचे विकार आणि पर्याय क्रमांक डी हाडांचे विकार. तर फोटोकेमिकल स्मॉगचा इफेक्ट हा डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ होते. हेडॅक, आय, नोज अँड थ्रोट इरिटेशन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द टर्म फॉर प्रोसेस ऑफ इन्क्युलेटिंग मायक्रोब्स इनटू सॉइल? पर्याय क्रमांक ए जैव निर्गमन, पर्याय क्रमांक बी जैविक उत्तेजना, पर्याय क्रमांक सी सूक्ष्मजीव आवर्धित करणे आणि पर्याय क्रमांक डी जैविक शिडकावा करणे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सूक्ष्मजीव आवर्धित करणे, बायो ॲग्युमेंटेशन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? पर्याय क्रमांक ए अखंड विद्युत पुरवठा यंत्र, पर्याय क्रमांक बी अर्धसंवाहक सामग्री, पर्याय क्रमांक सी परावर्तक आणि पर्याय क्रमांक डी विजेरी संच. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजेच अर्धसंवाहक सामग्री. तर हे होते 7 एप्रिल 2024 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.